तर आपला टॉपिक आहे बघा, इनव्हर्स, कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. स्टुडंट्स 3 मार्क साठी बोर्डला प्लस सीईटी साठी लास्ट तुम्ही 5 इयर्स काढून बघा सीईटीचे सेशन वाईज भरपूर क्वेश्चन विचारले. आणि आमचा म्हणजे असं अनालिसिस आहे की स्टुडंटला ह्या टॉपिक मध्ये प्रॉब्लेम येतो. तर काय येतो? तर स्टुडंट काय करतोय, बुक्स मधले फॉर्म्युले पाठ करतोय. फॉर्म्युले पाठ करून नाही जमणार तर काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. चला तर मग आपण थिअरी बघा. काय थिअरी आहे? पहिली गोष्ट, आपल्याकडे हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे. कंडिशनल वरती आपल्याला 3 ऑपरेशन वापरायचे असं तुम्ही समजून घ्या. कशावरती? ह्या कंडिशनल वरती 3 ऑपरेशन वापरायचे. वाव, 3 ऑपरेशन वापरायचे. पहिलं आपण यूज करूया इनव्हर्स, आपण नंतर यूज करूया. याच्यावरती दुसरं ऑपरेशन आहे कॉन्व्हर्स, आणि तिसरं आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे हे ऑपरेशन्स आहेत. हो, ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन्स कुणावरती करायचे? हे आपलं पेशंट आहे असं समजा. इनव्हर्स मध्ये काय केलं जातं स्टुडंट्स, डायरेक्ट इथं निगेशन अप्लाय केलं जातं. म्हणजे इनव्हर्स मध्ये काय करायचंय? काही नाही, निगेशन अप्लाय करायचं. कुणावरती? फर्स्ट स्टेटमेंट ऍज वेल ऍज सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट आणि सेकंड वरती डायरेक्ट निगेशन अप्लाय करायचं, काहीच करायचं नाही दुसरं. एवढं सोपं? हो, सोपंच आहे. कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं? काही नाही, प्लेस चेंज करायची. प्लेस चेंज करायची. हो, म्हणजे सेकंड स्टेटमेंट हे फर्स्ट स्टेटमेंटच्या जागी लिहायचं आणि फर्स्ट सेकंडच्या जागी लिहायचं. एवढं सोपं? हो, खरंच सोपं आहे. पाठ करू नका फॉर्म्युला, समजून घ्या. आणि याच्यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन अवेलेबल असतात, 2 रस्ते. पहिला तुम्ही यूज करा कॉन्व्हर्स, देन यूज करा इनव्हर्स. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, कॉन्व्हर्स म्हणजे जागा बदलायची, निगेशन लिहायचं. म्हणजे जागा पण बदलायची आणि निगेशन पण लिहायचं. वा. आणि इथं अगोदर इनव्हर्स करा आणि नंतर कॉन्व्हर्स. आहे का नाही सोपं? अगोदर काय करा, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय? निगेशन अप्लाय करा. कॉन्व्हर्स म्हणजे काय? जागा बदला. एवढं सोपं आहे. म्हणजे चला तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. बघा किती सुंदर. राईट. काय क्वेश्चन आहे? राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपण काय केलं समजतंय का? म्हणजे आपण बोर्डचं एक्झाम्पल, ह्या बोर्ड सेक्शन मध्ये आपण एक्झाम्पल घेतोय. हो, ह्याच बेसिसवरती आपण सीईटीचं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. अवघड काही नसतं रे, सीईटी पण सोडवता येतं. मग सर सीईटी साठी काय करायचं असतं? याच्यात जे 20 क्वेश्चन्स असतात ना बुक्स मध्ये, एमसीक्यू, ते चांगले करा. बरं, आता याच्यामध्ये जे बुक मध्ये एक क्वेश्चन आहे, एक्सरसाइज मध्येच आहे आपण, तो आपण सॉल्व्ह. इफ एक्स लेस देन वाय, देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय. आता बरेच स्टुडंट्सला हेच डिसाइड करता येत नाही फर्स्ट स्टेटमेंट कोण आहे
आणि सेकंड कोण आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला हिंट देतोय. हिंट बघा बघा इथं ही हिंट महत्वाची. इफ then इथं हमेशा फर्स्ट स्टेटमेंट असतं आणि इथं सेकंड. समजलं? म्हणजे सर हे फर्स्ट इथच्या पुढं असतं. हो. हे सेकंड देनच्या पुढं असतं. हो रे बाबा. बघा आता. ठीक आहे. ना आता सोपं आहे की नाही सांगा बरं. हे सेकंड स्टेटमेंट आहे, फर्स्ट स्टेटमेंट आहे. लिहिता येईल का नाही आपल्याला? चला पहिलं काय लिहायचं सर? कॉन्व्हर्स लिहू. ठीक आहे, मी कॉन्व्हर्स लिहितोय. बघा मी कॉन्व्हर्स कसं लिहितोय. काय असतं कॉन्व्हर्स मध्ये? सर सर प्लेस चेंज करायची. म्हणजे काय रे? हे सेकंड स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंटच्या जागेवरती लिहायचं असतं आणि फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंटच्या जागेवर लिहायचं असतं. खूप सुंदर. एवढं सोपं आहे. त्यानंतर आपण जाऊया इनव्हर्स. ठीक आहे. काय असतं इनव्हर्स मध्ये? हे जे दिलेलं आहे त्याचं आपल्याला निगेशन लिहायचं असतं सर. ठीक आहे, आपण त्याचं निगेशन लिहूया. निगेशन लिहूया. कसं निगेशन लिहायचं? फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन. हे लेस दॅन आहे ना, मग एक काम करायचं. हे एक्स लेस दॅन वाय आहे. काय करायचं? फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन एक्स ग्रेटर दॅन वाय लिहायचं. कारण लेस दॅनचं निगेशन ग्रेटर दॅन. इथं इक्वल आहे का? नाही. मग इथं द्यायचं. मग याचं पण निगेशन येईल का? हा सर एवढं सोपं आहे. हो सोपंच आहे, अवघड नाही आहे. समजून घेतल्या ना गोष्टी सोपं असतं. आणि इंट्रा है ना, कॉन्ट्रापोज. आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? ह्या दोन्ही स्टेप आपल्याला फॉलो करावं लागतील. म्हणजे ऑलरेडी इनव्हर्स लिहिलंय ना, त्याच्यावर कॉन्व्हर्स अप्लाय करू आपण. काय सर? इनव्हर्स अगोदर लिहिलंय त्याच्यावरती आपण कॉन्व्हर्स अप्लाय करू. म्हणजे हे इनव्हर्स पकडू आणि कॉन्व्हर्स वापरू आपण. चला इनव्हर्स तर लिहिलेलंच आहे. कॉन्व्हर्स काय करेल? कॉन्व्हर्स हे स्टेटमेंट फर्स्ट जागी घेईल आणि हे स्टेटमेंट सेकंड. बरोबर. कसं वाटलं तुम्हाला हा टॉपिक? किती सुंदर आहे. सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून नाही देणार आहे. तुम्ही ट्राय करा. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. जर सुटलेच नाही तर मी सॉल्व्ह करून देतो. पण कसं वाटलं हा टॉपिक तो कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. मी अनिल सर तुम्हाला ज्ञानादी इन्स्टिट्यूट मधून जो काही सपोर्ट लागेल बोर्डसाठी तो आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. काही डाऊट्स असतील, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स असो, बायोलॉजी असो, कोणताही सब्जेक्ट असो, ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील. फक्त एकच गोष्ट जाता जाता सांगतो की कंटेंट जर सुंदर असेल, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ, कारण त्यालाही चांगल्या गोष्टी शिकायला भेटू द्या. आणि हा जो टॉपिक आहे तो 3 मार्कला बोर्ड मध्ये विचारला जातो आणि विचारलाही गेलेला आहे. तर मी अनिल सर तुमची रजा घेतो. धन्यवाद.